नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या कांदा या पिकाची परिस्थिती जर आपण बघितली तर मध्यंतरी जो पाऊस झालेला आहे तर त्या पावसामुळे सध्या काय झालेलं आहे की पीळ रोग असेल, करपा असेल किंवा मर रोग असेल तर इत्यादी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कांदा या पिकावरती खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येत आहे। तर याच्या नियंत्रणासाठी आता आपण कोणते कंटेंट असलेले औषधे घेतले पाहिजे किंवा कॉम्बिनेशन मध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। आणि जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की पीळ रोग येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत। कारण जर आपण कारणे नाही जाणून घेतले तर आपण त्यावरती ट्रीटमेंट काय करणार, तर कारणे जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे। तर पीळ रोग येण्याचं मुख्य पहिलं कारण म्हणजे जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस वातावरणामध्ये नायट्रेटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं। नत्राचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं। तर नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे कांद्याचा जो गाभा असतो त्यामुळे पाती ह्या खूप जास्त लांबल्या जातात आणि नंतर त्याला पीळ पडायला लागतो। तर हे आहे पहिलं मुख्य कारण। यानंतरचं दुसरं कारण म्हणजे की ज्या ठिकाणी आपण कांदा लावलेला आहे त्या ठिकाणी जर अतिरिक्त पाणी साठलेलं असेल जास्त काळासाठी तर त्या ठिकाणी पीळ रोग हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पडलेला दिसून येतो। तर हे झालं मुख्य दुसरं कारण। तर यासाठी आता उपाय म्हणून आपण कोणते औषधं फवारले पाहिजेत हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर यासाठी शेतकरी बांधवांनो, आपल्याला जास्त कोणत्याही औषधांची फवारणी ही करायची नाहीये, आपल्याला फक्त बुरशीनाशकचीच फवारणी या ठिकाणी करायची आहे। तर आता बुरशीनाशक घेताना तुम्हाला क्रिस्टल या कंपनीचं टिल्ट हे बुरशीनाशक घ्यायचं आहे व त्यासोबत तुम्हाला सिजेंटा या कंपनीचं कुमानियल हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। हे दोन बुरशीनाशक तुम्हाला एकत्रित करून फवारायचे आहेत। तर आता याचं प्रमाण घेताना टिल्ट हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 10 ml घ्यायचं आहे आणि कुमानियल हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण तुम्हाला 40 ml प्रति पंपासाठी असं घ्यायचं आहे आणि हे एकत्रित मिश्रण करून याची फवारणी तुम्हाला ही व्यवस्थित करायची आहे। आता हे झालं पहिलं कॉम्बिनेशन। हे जर तुम्हाला उपलब्ध नाही झालं किंवा यातलं एखादं औषध तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर तुम्ही आता दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकता। तर दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे ॲलिट हे बुरशीनाशक आणि त्यासोबत तुम्हाला अँट्रोपॉल हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। अँट्रोपॉल हे बुरशीनाशक तर सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे। तर आता याचं प्रमाण घेताना ॲलिट हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण तुम्हाला 30 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे आणि अँट्रोपॉल हे जे बुरशीनाशक आहे याचंही प्रमाण तुम्हाला 30 ग्रॅम असं घ्यायचं आहे आणि एकत्रित याची फवारणी तुम्हाला आपल्या कांदा या पिकावरती करायची आहे। यामुळे काय होणार आहे की जे बुरशीजन्य रोग आहे, करपा असेल, भुरी असेल किंवा मर रोग असेल या सर्व बुरशीजन्य रोगांचा पूर्णपणे नायनाट होणार आहे। तर हे आवश्यक तुम्हाला याची फवारणी ही करायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।